हॅलो एव्हरीवन, लेट्स मेक चिकन चीज मोमोज टुडे. सो मोमोज मला खूप आधीपासून ट्राय करायचे होते बट झाले नाहीत. बट आज आपण बनवणार आहोत ते. सो लेट्स सी कशी आहे त्याची रेसिपी. इथे आपण सगळ्यात आधी मैद्याचा डो रेडी करत आहोत. त्याच्यामध्ये मैदा 2 कप घेतला आहे. तेल पाणी मिक्स करून व्यवस्थित मैद्याचा डो करून घेतलेला आहे आणि ह्याला आपण ॲटलिस्ट 1 आवरसाठी रेस्ट देणार आहोत सो दॅट तो चांगला फ्लफी होईल. त्याच्यानंतर आपण चिकनचं जे बॅटर बनवलं आहे ते आपण बनवायला घेणार आहोत. त्यासाठी मी चिकनचा खिमा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे सो दॅट तो व्यवस्थित बारीक होईल आणि सगळ्या मोमोजमध्ये व्यवस्थित जाईल. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा. त्या कांद्यामध्ये आपण स्प्रिंग अनियनचा जो स्टार्टिंगचं ग्रीन पार्ट असतो तो पण आपण यूज केला आहे आणि तो स्प्रिंग अनियनचा जो कांदा असतो तो आणि आपला घरचा बेसिक कांदा, अशा सगळे 3 प्रकारचे गोष्टी मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्प्रिंग अनियन्स टाकलेले आहेत. तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही टाका ॲज पर युअर टेस्ट. मला त्याची टेस्ट चांगली वाटते सो त्याच्यामुळे मी 1/2 कप स्प्रिंग अनियन टाकलेत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सोया सॉस आणि अद्रक लसूण आणि मिरची ह्या तिघांची पण मी पेस्ट करून घेतली आहे. ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे. त्याच्यामध्ये ॲज पर टेस्ट सॉल्ट आणि पेपर ॲड करणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे बॅटर देखील ॲटलिस्ट आपण एक थोडं 15-20 मिनटं व्यवस्थित मुरून द्यायचं आहे जेणेकरून सगळं एकसाथ व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यानंतर जे डो आपण रेडी केलं होतं 1 आवरनंतर त्याच्या मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि त्या एवढ्या छोट्या पण नको आणि जास्त मोठ्या पण नको, मीडियम साईजचं करणार आहोत. आणि जेव्हा आपण ते बॅटर रेडी केलेलं आहे त्याच्यानंतर 1 आवरनंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि मोझरेला चीज ॲड केलं आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जशा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये 1-1 स्पून बॅटर ॲड केलं आहे आणि त्याला आपण मोमोजचा शेप दिला आहे. हा शेप मी माझ्या टाईपने जसा जमला तसा दिलेला आहे. तुम्हाला जो हवा तर तो शेप तुम्ही द्या. आणि असे व्यवस्थित मी सगळे मोमोज रेडी करून घेतलेले आहेत आणि एका साईडला माझा मी घरचा स्टीमर रेडी केलेला आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित चाळणीमध्ये खाली बटर लावलं आणि त्याच्यावरती सगळे मोमोज ठेवून त्यांना देखील वरून व्यवस्थित बटर लावून घेतलं जेणेकरून ते एकदम व्यवस्थित मऊ झालेले होते. अशा प्रकारे तुम्ही पण हे ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये बटर टाकायला विसरू नका. जे बॅटर आपण बनवतो त्याच्यामध्ये बटर टाकायला विसरू नका बिकॉज त्याच्यामध्ये बटर टाकलं की ते जे चिकन आहे आतमधून ते एकदम सॉफ्ट होतं आणि एकदम ज्युसी बनतं. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.